श्लोक 8. मय्येव मनाधत्स्व मयि बुद्धिर्निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. अर्थ, माझ्या म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणीच मन ठेव, माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर कर. असे केल्याने तू यानंतर केवळ परमेश्वराच्या ठिकाणीच निवास करशील, यात काही सुद्धा संशय बाळगू नको, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धी निवेशय. भगवंताचे ठिकाणी मन बुद्धी लावावे आणि ते तेथेच स्थिर सुद्धा करावे, असे भगवंत सांगत आहेत. याचा मुख्य उद्देश अर्जुनाप्रमाणे अनेकांनी या मार्गाचे अनुसरण करायला पाहिजे. मनबुद्धी संसाराऐवजी किंवा प्रपंचाऐवजी ती परमेश्वराकडेच लावावी. सामान्य माणूस सततच मी आणि माझे यात रमलेला असतो. त्याचे मनात सतत प्रपंचाबद्दलचेच विचारसुद्धा सुरू असतात. त्याचे चिंतन सातत्याने होत असते. हे चिंतन मनातून दूर करून, म्हणजे प्रपंचाकडचे दूर करून ते ईश्वराकडे वळवावे, तेथे स्थिर करावे. तसे करण्यासाठी बुद्धीद्वारा दृढ निश्चय सुद्धा करावा लागतो. मन आणि बुद्धी यामध्ये बुद्धीचा निश्चय फार महत्त्वाचा असतो, कारण बुद्धीचा निश्चय मन स्वीकारते आणि मनबुद्धी ज्या विषयाकडे लावले जातात त्याच विषयात, त्या विचारात ते स्थिरसुद्धा होतात. म्हणून भगवंत प्राप्तीसाठी असा निश्चय बुद्धीने करावा. मात्र या निश्चयात सर्वात मोठी बाधा म्हणजे अडचण उत्पन्न होते ती भोग आणि संग्रह या वृत्तीची. सुखाच्या आणि आनंदाच्या माणसाच्या कल्पना या दोन गोष्टीतच सामावलेल्या आहेत. म्हणून भोगाच्या व संग्रही वृत्तीचा हळूहळू पण निश्चयपूर्वक त्याग करावा लागतो. मग भोगा आतुनी निगता चित्त मज माझी रेगता हळूहळू पंडुसुता मीची होईल, असं ज्ञानदेव आपल्याला सांगतात. यासाठी दिवसाकाठी अगदी ठराविक वेळी व ठराविक वेळ भगवंताचेच चिंतन करण्याचा प्रयत्न करावा आणि तो सातत्याने सुद्धा करावा. हे सातत्य म्हणजेच अभ्यास आहे. तो साधल्यास मन त्या सुखात रमून जाते, त्याला गोडी लागते. म्हणून ज्ञानदेव सांगतात की हे मन कसं आहे, तर मन गोडीच्या ठाया सोके असे आहे. मग मनात ईश्वराबद्दलचेच प्रेम उत्पन्न होते. मी भगवंताचा आणि भगवंत माझा ही वृत्ती एकदा का आपल्या अंगी मांडली की मग सुख दूर नसते. जे आहे ते केवळ भगवंताचे, त्यानेच दिलेले आहे. म्हणजेच ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हे समाधान साधकाचे मनात आपोआपच निर्माण होते. जसे तुकोबांना अंगावरील फाटक्या कपड्यात सुद्धा कधी कमीपणा वाटला नाही, अशा प्रकारे भगवंत आपल्या चित्तात स्थिर करावा. निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्व न संशयः. ज्या ठिकाणी मनबुद्धी भगवंतात ज्या क्षणी मनबुद्धी भगवंतात स्थिर होईल त्याच क्षणी भगवत प्राप्ती होईल. त्यावेळी क्षणाचाही विलंब लागणार नाही. मात्र असे ऐकल्यावर अर्जुनाचे मनात संशयच निर्माण झाला की खरंच याप्रमाणे लगेचच भगवंताची प्राप्ती होते की काय. आणि ते भगवंतांनी लगेचच ओळखले आणि तो अर्जुनाला ते म्हणताय की तू मनात संशय धरू नकोस. मात्र जोपर्यंत मनात प्रपंचाचे आणि मी माझे विविध विषय भोग यांचे चिंतन सुरू आहे तोपर्यंत हे शक्य होत नाही. म्हणून मनबुद्धीसह सर्व काही भगवंतालाच अर्पण करावे. असे केल्याने संसाराविषयक विचार, मनात ममता काहीच शिल्लक राहणार नाही. मात्र येथे मनाबरोबरच चित्ताला आणि बुद्धीबरोबर अहमलाही घेतले पाहिजे, कारण याशिवाय भगवंतात निवास करता येत नाही. जीवाचा स्वभाव लक्षात घेतला तर ते योग्यच आहे, कारण जिथे मनबुद्धी लागतात तिथेच तो जातो. जसा सुईत ओवलेला दोरा जिकडे सुई जाते तिकडे अगदी निमूटपणे जातो. म्हणून संसाराला महत्त्व देऊन मनबुद्धी त्यात लावली तर जीव तिथेच रमतो आणि तीच मन आणि बुद्धी भगवंताचे ठाई लावली तर जीव भगवंतातच रमतो
आणि मग त्याला भगवंताच्या अखंड रसाचा अनुभव येतो. या श्लोकात प्रथम साधकाचे मन, मग बुद्धी आणि मग स्वयं लागल्याने अहम समाप्त होत जातो असे सांगितले आहे. मग मनास प्रेम लागते आणि श्रद्धेमध्ये बुद्धी, जेणेकरून प्रपंचाची आसक्ती कमी होऊन मी आणि माझे नाहीसे होत जाते. त्याऐवजी वासुदेव सर्व हा भाव सुद्धा निर्माण होत जातो. यालाच अनन्ये नैव योगेन उपासते असे भगवंत म्हणतात. श्लोक 6 ते 8 मध्ये उद्धाराचा निश्चित मार्ग सांगितला आहे. त्यामध्ये ईश्वर तत्परता, ईश्वराशी अनन्य असणे, त्यालाच सर्व कर्म अर्पण करणे या मार्गाने जाणाऱ्या साधकाचा उद्धार पुढील प्रमाणे होतो. मृत्यू आणि संसाररूपी सागरापासून मुक्तता म्हणजेच ईश्वराचे ठिकाणी निरंतर निवास आहे. म्हणजे साधकाला मृत्यूचे भय राहत नाही. हा उद्धाराचा मार्ग सगुण उपासकांसाठी सांगितलेला आहे. हा अनन्य योग सर्वश्रेष्ठ असाच आहे. जे हा योग करण्यास असमर्थ आहेत त्यांनी अभ्यास योग करावा असे पुढील श्लोकात भगवंत सांगत आहेत. पुढील श्लोकात आपण नंतर पाहूया. इथे थांबूया. श्लोक 9. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. अर्थ, हे धनंजया, जर तू माझ्या म्हणजे ईश्वराचे ठिकाणी आपले चित्त स्थिर करण्यास असमर्थ असशील तर अभ्यास योगाने ईश्वराला प्राप्त करण्याची इच्छा कर आणि तसा तू प्रयत्नसुद्धा कर. विवरण. भगवान अर्जुनाला सांगत आहेत की तू मनबुद्धीला ईश्वराचे ठिकाणी अचल भावाने अनन्य करण्यास जर असमर्थ असशील तर अभ्यास योगाने प्राप्त करून घेऊ शकतोस. येथे नुसते अभ्यासाने असे म्हटलेले नाही, तर अभ्यास योग असा शब्दप्रयोग भगवंत करत आहेत. कारण अभ्यास आणि अभ्यास योग हे वेगवेगळे आहेत. एखादी गोष्ट कळण्यासाठी ती वारंवार करणे म्हणजेच त्या विषयाशी वारंवार परिचय करून घेणे म्हणजे तो विषय साध्य होतो. यामध्ये सर्व विद्या, जसे धनुर्विद्या एकलव्य अभ्यास करून शिकला, आपणही सर्वजण असा विविध प्रकारच्या विषयांचा अभ्यास नेहमीच करत असतो. आणि योग म्हणजे समता. अर्जुना, समत्व चित्ताचे तेची सार जाणे योगाचे. म्हणजेच केवळ भगवंत प्राप्तीसाठी केलेली भक्ती म्हणजे अभ्यास योग आहे. यात नामजप, भजन इत्यादींचा समावेश होतो. अभ्यासाबरोबर जर योगाचा संयोग झाला नाही तर साधकाचा उद्देश संसार आणि विविध भोगांचे सुख हाच असेल. मग भक्ती करताना त्याचे मनात कोणती ना कोणती तरी कामना सातत्याने उत्पन्न होत राहते. अशा क्रियेत म्हणजेच भक्तीत योग असत नाही. अर्थात हा योगसुद्धा एकदम साध्य होणारी गोष्ट नाही. त्यासाठी नित्य अभ्यासच करावा लागतो. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, आठा पहारा माझी मोटके निमिषभरी दे तू जाय. मग हे जे काही क्षण आहेत ते मनाला सुख देतील. त्या सुखाची गोडीच विषय सुखापासून मनाला दूर ठेवतील. आता अभ्यास म्हणजे हे क्षण नियमाने रोज थोडे थोडे वाढवित जाणे. जसे भगवंताचे ठिकाणी जेवढा वेळ चित्त स्थिर होईल तेवढा वेळ माणूस प्रापंचिक सुखदुःखापासून स्वतःला दूर ठेवेल. हा अभ्यास जसा जसा वाढत जाईल तसे तसे प्रपंचातील मन विरक्त होत जाते, ईश्वराशी रममाण होते. थोडक्यात एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी वारंवार प्रयत्न करणे म्हणजे अभ्यास व तो साध्य होण्यासाठी तेथे मन स्थिर करणे म्हणजेच योग. जगातील कोणतीही गोष्ट प्राप्त करणे अभ्यासाने शक्य असते. अशक्य ते शक्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. किंवा प्रयत्नांती परमेश्वर असे समर्थ सांगतात. म्हणूनच यत्न हा देव जाणावा. मात्र या अभ्यासात म्हणजेच प्रयत्नात सातत्य तर हवेच, तरच ही सिद्धी म्हणजे यश प्राप्त होते. मात्र अनेकांना सातत्याचाच कंटाळा येतो. त्यांना कोणत्याही गोष्टीचा परिणाम तात्काळ व्हावा असेच वाटते.
पण प्रत्यक्षात असे घडत नाही. कोणतीही गोष्ट धरसोडीचे वृत्तीने केली तर त्यात यश मिळणार नसते, हे लक्षात घ्यावे. पाठांतर करणे, चित्रकला, गायन, वादन यांचा सातत्याने केलेला रियाज हा असा विविध अभ्यासच आहे. इथे सातत्याची गोष्ट थोडक्यात अशी सांगते की पहिल्या काळात विषकन्या तयार करायचे. म्हणजे राजकारणात ह्या विषयकन्यांचा फार मोठा वाटा असायचा. तर तयार करायचे म्हणजे काय, तर आपल्यासारख्या सामान्यच एखाद्या मुलीला, अगदी छोट्या मुलीला खूप लहानपणापासून अगदी प्रमाणात, म्हणजे कमीत कमी प्रमाणात रोज तिच्या आहारात विष द्यायचे आणि त्याचे प्रमाण थोडे थोडे वाढवत जायचे. अशा प्रकारच्या ह्या विषकन्या तरुण झाल्यानंतर त्यांच्या केवळ स्पर्शाने एखाद्या माणसाला विषाची बाधा होऊन ते मरू शकत असत. अशी या प्रकारची विषकन्येची गोष्ट आपल्याला चाणक्यांनी, म्हणजे चंद्रगुप्ताच्या काळात तिचा वापर केलेला त्यांच्या सगळ्या चरित्रातून आपल्याला पाहायला मिळतो. असा हा सातत्याचा परिणाम आहे. सातत्याने केलेल्या अभ्यासाने असाध्य गोष्टी साध्य होतात, पण काही लोकांकडून असे सातत्य मात्र राखले जात नाही. त्यांच्याकडून नियमाने अभ्यासच केला जात नाही. मग अशा लोकांनी काय करावे? कारण नियमित अभ्यास करण्यात काही वेळा शारीरिक, काही कौटुंबिक, काही सामाजिक अशा प्रकारच्या अडचणीसुद्धा येऊ शकतात. अशी विघ्ने किंवा अडचणी निर्माण होऊन अभ्यासात जर व्यत्यय आला तर त्यांनी काय करावे बरे? आणि या प्रश्नाचे उत्तरसुद्धा भगवंत पुढील श्लोकात आपल्याला देत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 10. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अर्थ: अर्जुना, असा अभ्यास करण्यास जर असमर्थ कोणी असेल तर ईश्वराच्यासाठी सर्व कर्म करण्यात त्याने तत्पर राहावे, जेणेकरून अशी कर्मे केल्यास सिद्धी प्राप्त होते, म्हणजेच भगवंताची प्राप्ती होऊ शकते, असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण: भगवान म्हणतात की मागील श्लोकात सांगितल्याप्रमाणे सातत्याने अभ्यास करून भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकत नसशील तर तुला आणखी एक उपाय सांगतो. तो म्हणजेच साधकाने केवळ ईश्वरासाठीच कर्म करावे. यामध्ये वर्णाश्रमाप्रमाणे सर्व व्यावहारिक शारीरिक गोष्टी तसेच भजन, पूजन, ध्यान, नामजप इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये सांसारिक भोग किंवा भविष्यासाठी संग्रह यांचा अभाव असावा. सामान्यपणे साधक आपल्या कामनापूर्तीसाठी भजन, पूजन, नामजप, दान किंवा धर्मानुसार आचरण इत्यादी गोष्टी करताना दिसतो. ते करण्यामागे आपल्याला पुण्य लाभावे आणि त्या पुण्याईनी किंवा पुण्यामुळेच आपल्याला विविध मनोकामना पूर्ण होण्यास मदत व्हावी, सांसारिक व विषय सुखाचा सर्वतोपरी लाभ व्हावा, हाच मुख्य उद्देश असतो. आणि याच गोष्टीला छेद देत भगवंत सांगतायत की मत्कर्म म्हणजे ईश्वरासाठी कर्म कर. यात साधकाचा स्वतःचा संबंध व तो करीत असलेल्या कर्माचा संबंध फक्त भगवंताशीच असावा. यापूर्वी 8व्या व 9व्या श्लोकातही भगवंताने 2 साधने सांगितली आहेत. एक म्हणजे मनबुद्धी अर्पण करणे आणि दुसरे सातत्याने अभ्यास करून अभ्यास योगाचे साधन आचरावे. आणि या श्लोकात भगवंतासाठी कर्म करण्यासाठी ते सांगत आहेत. व्यवहारातील किंवा प्रपंचातील एखादी गोष्ट करताना माणसाला जर त्यामध्ये थोडे जरी यश प्राप्त झाले किंवा त्या विषयात त्याची प्रगती झाली तर त्याला ती गोष्ट करण्यात खूप उत्साह वाढतो, आनंद वाढतो. असे अभ्यास केल्याने विद्यार्थ्यांना चांगले गुण प्राप्त झाले तर ते विद्यार्थी आणखी मन लावून अभ्यास करतात. किंवा व्यापारात सुरुवातीला थोडा जरी फायदा झाला तरी तो व्यापारी आपले सर्व लक्ष व्यापारातच घालतो, त्याला त्याखेरीज काहीच सुचत नाही. तसेच साधकाने आपले सर्व कर्म भगवंतासाठीच करायला सुरुवात केली
तर त्याला जे मानसिक समाधान मिळते, जे सुख वाटते ते लक्षात घेतले तर किंवा त्या सुखाचे अनुभूतीमुळे माणसाचा उत्साह नक्कीच वाढतो. हळूहळू तो सर्व कर्म भगवंतासाठीच करू लागतो. सर्वत्र व्याप्त असलेला भगवंत त्याला प्राप्त व्हायला मग वेळ लागत नाही. येथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी, ती म्हणजे साधकाचे ध्येय जर भगवत प्राप्ती असेल व केवळ त्यासाठीच तो कर्म करीत असेल तर त्याचे हातून निषिद्ध गोष्टी होत नाहीत. यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. अभ्यास ही गोष्ट नवीन आहे. त्यासाठी मनाला, इंद्रियांना वळण लावण्याची संयम करण्याची गरज असते. पण कर्म तर स्वाभाविक क्रिया आहे. प्रत्येकजण सतत काही ना काही कर्म करीतच असतो. तो माणसाचा स्वभावच आहे. फक्त त्यामागील हेतू किंवा वृत्ती स्वार्थाची न ठेवता ती भगवंतासाठीच असावी. ही गोष्ट जास्त सोपी आणि सुलभ आहे असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 11. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. अर्थ: वर सांगितलेल्या गोष्टी करण्यास तू जर असमर्थ असशील तर मद्योग म्हणजे मला अर्पण करण्याचा जो कर्मयोग आहे त्याचे तू आचरण करून यतात्मा हो, म्हणजेच चित्त हळूहळू आवरत जावे व शेवटी सर्व कर्माच्या फलाचा त्याग करावा असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: मागील श्लोकात संपूर्ण कर्म भगवंतासाठीच केल्याने त्याची प्राप्ती होते असे सांगितले होते. तर या श्लोकात संपूर्ण कर्माच्या फलत्यागाविषयी भगवंत सांगत आहेत. कर्म करण्यात भक्तीची प्रधानता आहे, त्यामुळे तो भक्तियोग तर होतोच. कर्मफलत्यागात फक्त त्याचीच मुख्यता असल्याने तो कर्मयोग होतो. कर्मफलत्यागात फक्त त्यागाची मुख्यता असल्याने तो कर्मयोग होतो. भगवत प्राप्तीची ही दोन वेगळी साधने वाटत असली तरी ती एकमेकांवर अवलंबून आहेत व एकमेकांना ती पूरक सुद्धा आहेत असे भगवंत इथे सांगत आहेत. घडणारे कर्म परमेश्वराला अर्पण करणे हा सर्व सुलभ उपाय आहे, परंतु याचेही अवलंबन करू न शकणाऱ्यांसाठी भगवंत सांगत आहेत की त्यांनी यथाशक्ती आत्मसंयमन करून ईश्वराशी योग करण्याची इच्छा करून सर्व कर्मफलांचा त्याग करावा. माणूस जे चांगले अथवा वाईट कर्म करतो त्याचे फळ त्याला मिळतच असते. मिळणारे फळ जर भगवंताला अर्पण करायचे असेल तर मग माणूस वाईट कर्म करणारच नाही, कारण देवाला देताना ती गोष्ट चांगली हवी असेच आपल्याला नेहमीच वाटत असते. म्हणजेच माणूस हा नेहमी सत्प्रवृत्त होऊन सात्विक कर्मे करू लागेल. फळ ईश्वराला अर्पण करायचे आहे, ते थोडे असो वा अधिक, ते त्यालाच अर्पण करायचे आहे. यामुळे फलभोगाच्या इच्छेचा आपोआप संयम होतो. मी जे कर्म करतो त्याचे फळ मलाच उपभोगासाठी मिळावे आणि ते जास्तीत जास्त मिळावे या इच्छेने माणूस कित्येक वेळा वाईट कर्मसुद्धा करण्यास प्रवृत्त होतो. भोगलालसा व संग्राहक वृत्ती त्याची वाढत जाते. पण मिळणारे फळ देवाला अर्पण करायचे आहे, ते आपल्या उपभोगासाठी नाही अशी भावना मनात असेल तर तो वाटेल ते कर्म करण्यास तयार होणार नाही, किंबहुना तो तसे करणारच नाही. अशा रीतीने माणसाची भोगलालसा कमी होत जाईल, त्याचे संयमी पुरुषात परिवर्तन होईल. म्हणजेच केवळ कर्मफलत्यागाने माणूस उन्नत होत जातो. ज्याचा भगवंतावर फारसा विश्वास नाही, परंतु समाज किंवा देश याची सेवा करण्यावर ज्यांचा विश्वास आहे, त्यांचेसाठी सुद्धा सर्व कर्मफलत्यागाची साधना उपयुक्तच आहे. कारण ते करीत असलेले सेवा कार्य हे संपूर्णपणे निरपेक्ष बुद्धीनेच ते करतात. यामध्ये स्वतःला काही आर्थिक लाभ व्हावा, लोकांनी मला चांगले म्हणावे, मान सन्मान कीर्ती मिळावी अशी अपेक्षा ते करत नाहीत.
लोकांनी विरोध केला, त्रास दिला तरी ते आपले कार्य चालूच ठेवतात, किंवा मान सन्मान दिला तरी ते हुरळून जाऊन कीर्तीचे मागे लागत नाहीत. थोडक्यात कोणी निंदा, कोणी वंदा, आमुचा स्वहिताचा धंदा या वृत्तीने ते आपले काम करीतच असतात. म्हणजेच ते कर्माचे फलाचा त्यागच करीत असतात. सर्व कर्म यामध्ये यज्ञ, दान, तप, सेवा आणि वर्णाश्रमानुसार विहित कर्म, आपल्या उपजीविकेसाठी करावे लागणारे सर्व कर्म या सर्वांचा समावेश आहे. यतात्मभान, सर्व कर्मफलत्यागाचे साधनेत मन, इंद्रिये इत्यादींच्या संयमाची गरज असते. अशा संयमानेच फलत्यागाचे साधनात सुगमता येते. मनबुद्धीचा व इंद्रियांचा संयम केला तर मनाद्वारे होणारे विषयाचे चिंतन थांबते. ते मन ईश्वर प्राप्तीचा विचार करून ईश्वराचे चिंतनातच लागते. यामध्ये साधकाने एक गोष्ट मुद्दाम लक्षात ठेवावी, ती म्हणजे त्याने कर्म करण्याचे कधीही टाळू नये. तर फल नको असेल तर कर्म तरी कशाला करायचे असा नकारार्थी विचारसुद्धा करायचा नाहीये. फलासक्तीचा त्याग करून क्रिया करीत राहिल्यास क्रिया करण्याचा वेग शांत होत जातो, आसक्ती कमी होत जाते, नवीन आसक्ती निर्माण होत नाही. संपूर्ण आसक्ती नष्ट होऊन मन वासनारहित होणे म्हणजेच मुक्ती मिळणे, तोच भगवत प्राप्तीचा, परमशांतीचा अत्युच्च असा क्षण असतो. कारण या शांतीचा उपभोग न केल्याने ती शांतीच परमतत्वाचा बोध करून त्या तत्वाशी अभिन्नत्व घडवत असते. या अध्यायात 8व्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी साधकांसाठी 4 प्रकारची साधने सांगितलेली आहेत. यापैकी सर्वात सोपे, सुलभ व श्रेष्ठ साधन म्हणजे फलत्याग हे आहे. त्याची श्रेष्ठता पुढील श्लोकात भगवंत सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 12. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते, ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागात् शांतिरनंतरम्. अर्थ, अभ्यास योगापेक्षा ज्ञानयोग अधिक श्रेयस्कर आहे. ज्ञानापेक्षा ध्यानयोग, ध्यानयोगापेक्षा कर्मफलत्यागाची विशेषता अधिक आहे. व शेवटी या कर्मफलत्यागाने लवकरच शांती प्राप्त होते असे भगवंत सांगत आहेत. विवरण. मागील श्लोकात कर्मफलत्यागाचे महत्त्व भगवंतांनी सांगितले आहे. कर्मफलत्यागात संपूर्ण आसक्ती नष्ट होते किंवा समाप्त होते. आसक्ती हेच मनाच्या अशांततेचे कारण आहे. ती दुःखाला सुद्धा कारणीभूत होते. आसक्ती शिल्लक राहिली नाही तर मनाला आपोआपच शांती प्राप्त होते. मागील काही श्लोकात भगवंत प्राप्तीची जी काही साधने सांगितली आहेत त्यात सर्वात श्रेष्ठ व सुलभ साधन म्हणजे कर्मफलत्याग हेच आहे. याच अध्यायाचे 6व्या श्लोकात अनन्य योगाचा उपदेश भगवंतांनी केला आहे. ज्यांचेकडून हा अनन्य योग होऊ शकत नाही त्यांनी वारंवार सतत अभ्यास करून सिद्धी प्राप्त करावी असे 9व्या श्लोकात सांगितले. मग अभ्यास योगापेक्षा ज्ञानयोग सुलभ आहे असे सुद्धा सांगितले. खरे तर ज्ञानयोगाचा विचार यापूर्वी 2ऱ्या व 6व्या अध्यायात सुद्धा सांगितलेला आहे. तो कोण प्राप्त करू शकतो ते 4थ्या अध्यायात सांगून ज्ञानाने शांती प्राप्त होते असेही सांगितले आहे. तसेच ज्ञानासारखे पवित्र दुसरे काही नाही असे सुद्धा वर्णन केले आहे. 6व्या अध्यायात ध्यानाचे वर्णन केले आहे. ज्यांना ज्ञानमार्ग जमत नाही त्यांनी ध्यान करावे. अर्थात ध्यान म्हणजे एका जागी डोळे मिटून बसणे एवढाच याचा अर्थ नाही, तर ध्यान म्हणजेच सतत चिंतन आणि विचार करणे असा आहे. अभ्यास हा ज्ञान मिळवण्याचा मार्ग आहे. म्हणून ध्येय असलेले ज्ञान अभ्यासापेक्षा श्रेयस्कर असते. नुसता केलेला अभ्यास वाया जातो. अभ्यासाने ज्ञान मिळायला हवे, पण ज्ञानापेक्षा ध्यानाला श्रेष्ठ म्हटले आहे. कारण ज्ञानामुळे अहंकार येतो, पण ध्यानाने तसे होत नाही. आणि ध्यानाने म्हणजे सतत विचार व चिंतन केल्यामुळे ज्ञान तर मिळतेच.
अनेक वैज्ञानिक शोध, अनेक ग्रंथ हे सर्व चिंतनातून म्हणजे ध्यानातूनच निर्माण झालेले आहेत. ध्यानातून ज्ञान मिळतेच व त्यानुसार आचरण केल्यावर मुक्तीसुद्धा मिळते. पण भगवंत आता सांगत आहेत की इतके सर्व करण्यापेक्षा कर्मफलाचा त्याग हे सर्वश्रेष्ठ साधन आहे, कारण त्यामुळे लवकर शांती प्राप्त होते. याची विशेषता अशी आहे की सर्वात सुगम आणि जास्त परिणामकारक असा हा कर्मफल त्याग आहे. हा केला नाही तर इतर कोणताही योग सफल होत नाही. मात्र या योगाने इतर अन्य योगांची सफलता आपोआपच होते. सुगमता आणि इतर सर्व योगांच्या दृष्टीने उपयोगिता असल्याने कर्मफल त्यागाचे महत्त्व सर्वात जास्त आहे. या योगाचे महत्त्व प्रापंचिकदृष्ट्या शांती मिळवण्यासाठी सुद्धा आहेच. कारण केलेल्या कर्माचे फळ मनासारखे मिळो अथवा न मिळो ते ईश्वरार्पण करायचे आहे आणि त्यामुळेच प्राप्त होणारे सुख दुःख आपल्याला भोगावे लागत नाही. स्वाभाविकच मन शांत राहते, आसक्ती संपते, नवीन वासना निर्माण होत नाहीत. वासना व आसक्ती विरहित असणे म्हणजेच मुक्ती आहे. यानंतर पुढील श्लोकात भगवंत त्याच्या उत्तम भक्तांची लक्षणे सांगणार आहेत आणि असे भक्तच ईश्वराला प्रिय असतात असेही ते सांगतात. इथे आपण थांबूया. श्लोक 13वा आणि 14वा यांचा आपण एकत्र विचार करणार आहोत. श्लोक 13वा. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःखः सुखः क्षमी. श्लोक 14वा. संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. अर्थ: जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करत नाही, सर्वांचा मित्र, दयावान, घमेंड न बाळगणारा, सुख दुःख सारखे मानणारा, क्षमाशील आहे, तो नेहमी संतुष्ट, योगाभ्यास करणारा, संयमी आणि दृढ निश्चय आहे. ज्याने आपले मन आणि बुद्धी केवळ ईश्वरालाच अर्पण केलेली आहे, तो माझा म्हणजे देवाचा भक्त, त्याला म्हणजे ईश्वरालाच प्रिय असतो. विवरण: जो भक्त ईश्वराला अत्यंत प्रिय होतो त्याची लक्षणे या श्लोकात सांगितली आहेत. मात्र ही सर्वच लक्षणे एकाच भक्तात असली पाहिजेत असे काही नाही. यापैकी कोणतेही एक किंवा अनेक लक्षणे असतील तरी पुरे, कारण कोणतेही एक लक्षण भक्ताचे ठिकाणी स्थिर होऊ लागले की इतर लक्षणे सुद्धा कमी अधिक प्रमाणात त्यामध्ये येत राहतात. ही लक्षणे उत्तम भक्ताची आहेत. असा भक्त कसा आचार विचार करतो ते या लक्षणांवरून कळून येते. त्याचे व्यावहारिक सामाजिक जीवन इतरांच्या ध्यानात येते. अद्वेष्टा सर्व भूताचे बाबतीत द्वेषरहित असणे म्हणजेच सजीव किंवा निर्जीव कोणाचाही द्वेष न करणे. माणूस माणसाचा, प्राण्यांचा, वनस्पतींचा किंवा एखाद्या निर्जीव गोष्टीचा सुद्धा द्वेष करतो. एखादी वस्तू डोळ्यासमोर नको वाटणे म्हणजेच त्या वस्तूचा द्वेष करणे. याप्रमाणे एखादी घटना, एखादे स्थळ किंवा एखादी वेळ, विशेषतः अनेक लोकांना तिन्ही सांज आवडत नाही. एखादा ऋतू जसे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा आवडत नाही. म्हणजेच ज्या गोष्टीची नावड आहे तिचा माणूस द्वेष करतो. असे कोणत्याही बाबतीत नावड नसणे म्हणजेच अद्वेष्टा. द्वेष हे भांडणाचे, दुःखाचे मूळ आहे. म्हणूनच द्वेषरहित असणे हे पहिले लक्षण इथे सांगितले आहे. यासाठी ज्ञानदेव पृथ्वीचे, पाण्याचे, सूर्यप्रकाशाचे उदाहरण नेहमी देतात. या सर्वांची सर्वांबरोबर सारखीच वर्तणूक असते. 2. मैत्र. दुसरा गुण मैत्री हा आहे. माणसाने नुसता द्वेष सोडून चालत नाही, तर त्याने सर्वांशी मैत्र भावाने वागले पाहिजे. मैत्रीचा अर्थ फक्त आपल्या आवडत्या वस्तू, व्यक्ती यांच्याशी मैत्री नाही, तर सर्वांबरोबर तसे वागायला हवे.
द्वेष सोडल्यानंतर जे करायचे आहे ते मैत्र या शब्दात सांगितले आहे. यामध्ये सर्वांच्या हिताचा विचार सांगितला आहे. जसे आपण आपल्या प्रिय व्यक्तीचे हित करतो तसेच सर्वांचे हिताबद्दल दक्ष राहिले पाहिजे. म्हणूनच भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, हा खरा मैत्रभाव आहे. 3. करुणा. द्वेषरहित झाल्यानंतर हा गुण अंगी येतो. जी करुणा आपल्या मुलाबाळांबाबत मनात असते तीच इतरांबद्दल सुद्धा असायला हवी. केवळ वाघ सिंहांसारखे पशु आपल्याला काही करतील किंवा साप नाग आपल्याला चावतील अशा विचाराने आपण त्यांना ठार मारणे योग्य नाही. अशी करुणा अगर दया मनात नसेल तर अद्वेष्टा व मैत्र हे गुणसुद्धा सिद्ध होत नाहीत. म्हणूनच सर्व भूते हिते रताहा असे असायला हवे. आणि तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणिक दासी. 4. निर्मम म्हणजे ममत्व सोडणे, म्हणजे माझे माझे असे म्हणू नये किंवा हे मला हवे, हे माझे आहे अशा प्रकारचा संकुचित भाव मनात असू नये. ममत्वामुळेच द्वेष उत्पन्न होतो आणि द्वेष उत्पन्न झाला की मित्रत्व नष्ट होते. मग करुणा दया कशी उरणार? तसे पाहिले तर ज्याला आपण माझे म्हणतो ते आपले मालकीचे नसतेच. अगदी हा देहसुद्धा माझा आहे असे सुद्धा आपण म्हणू शकत नाही, कारण तो पंचमहाभूतांचे ताब्यात असतो. म्हणून त्यावर आपली कोणतीच सत्ता नसते. कोणत्याही वेळी त्या देहाला काहीही होऊ शकते. मन व बुद्धीसुद्धा आपल्या ताब्यात नसते. मग आपले आप्तेष्ट, मुले बाळे, पती पत्नी, शेजार मित्र हे आपले कसे काय असू शकतील? याचा विचार करून या सर्वांबद्दल असलेले ममत्व कमी करत जावे. कारण या सर्वांवर केवळ ईश्वराची सत्ता आहे हे लक्षात घ्यावे. ते आपले असते ते आपल्याला आपल्यापासून कधीही दूर जात नाही, सोडून जात नाही. हे लक्षात घेतले तर स्वतःचे असे माणसाचे काहीच नसते. निरहंकार. या जगात माझे काही नाही हे जर कळले तर माणसाचा अहंकारच संपून जातो. हे माझे किंवा माझे, आमचे असे जे असते असे म्हणणाऱ्यांना खूप अहंकार असतो. पण ममत्व संपले की अहंकार संपतो. अहंकाराने माणूस दुसऱ्याची निंदा करतो. द्वेष, ममत्व आणि अहंकार यांचा खूप जवळचा संबंध आहे. ममत्व व अहंकार हे जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून या दोन्ही गोष्टी एकाच वेळी संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सम दुःख सुख. सुख व दुःख दोन्ही समान मानण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सुख व दुःख हे मानण्यावर अवलंबून असते. तसेच आज ज्या गोष्टीचे माणसाला सुख वाटत असते तीच गोष्ट उद्या दुःखाला कारणीभूत ठरते. रोजच्या व्यवहारात अशा अनेक गोष्टी माणूस विविध पातळ्यांवर अनुभवत असतो. तसेच माणसाला कोणत्याही गोष्टीचा त्रास म्हणजे दुःख होऊ शकते. ते व्यक्तिपरत्वे भिन्न असते. तसेच ते देश काल सामाजिक राजकीय परिस्थिती यावर सुद्धा अवलंबून असते. म्हणून सुख किंवा दुःख असे काहीच नसते. ती आपल्या मनाची स्थिती आहे. काही वेळेला एकाच गोष्टीचे एकाच वेळी माणसाला सुख आणि दुःख दोन्ही वाटत राहते. उदाहरणार्थ आपल्या नात्यातील किंवा परिचयातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर माणूस दुःख व्यक्त करतो. त्याला त्याचे वियोगाचे दुःख होते. तर लगेच आपण म्हणतो की अहो पटकन गेला, काही त्रास नाही झाला. यामध्ये त्या गेलेल्या व्यक्तीला त्रास झाला नाही, यापेक्षा इतरांना त्याच्या आजारपणात सेवा करण्याचा, खर्च होण्याचा त्रास झाला नाही याचे सुद्धा माणूस सुख मानतो. म्हणजेच त्या मनाच्या गोष्टी आहेत. म्हणूनच गीतेत शत्रौच मित्रेच मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःख तुल्य निंदा स्तुती या सर्व गोष्टीमध्ये मनाची समानता हवी. कोणत्याही परिस्थितीत ते विचलित होऊ नये. आपले कर्तव्य म्हणजे स्वधर्माचा त्याग करू नये असे सांगितलेले आहे. क्षमी म्हणजे क्षमा करणारा. एखाद्याची चूक झाली तर काही माणसे जाऊ दे म्हणून स्वस्थ राहतात, तर काही माणसे त्या व्यक्तीला शिक्षा करायला धावतात. पण माणसाने क्षमाशील असावे. अर्थात आपल्या अंगात दुसऱ्याला शासन करण्याचे बळ आहे. पण वृत्ती क्षमाशील असेल तर तो त्याला क्षमा करेल. दुबळेपणाने एखाद्याला
क्षमा केली असे होता कामा नये. शिवाय क्षमा करताना विवेक बाळगायला हवा. घातक शत्रूला किंवा विश्वासघातकी मित्राला क्षमा करणे योग्य नसते, कारण त्यामुळे आपलाच नाश ओढवू शकतो. जसे पृथ्वीराज चव्हाण याने एकाच शत्रूला अनेक वेळा क्षमा केली, तर श्रीकृष्णाने 100 अपराध माफ करून पुढच्या एका अपराधासाठी शिशुपालाला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. क्षमादानाप्रमाणेच सत्याची हवी, सत्पात्री हवी. यासाठी प्रत्येक गोष्टीचे आकलन करता यायला हवे आणि त्यासाठीच ज्ञान हवे. क्षमेचा एक अर्थ कष्ट सहन करण्यास समर्थ असाही आहे. सत्कर्म करताना होणारे कष्ट सहन करण्याची क्षमता असणे त्याची प्रगती होते. जो शांतीने कार्य करतो तो आनंदाचा अनुभव घेतो. संतुष्ट सततई योग. माणसाने हवरेपणा करू नये, त्याने सतत संतुष्ट असावे, त्यामुळे मनाला शांती मिळते. तुकोबा म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मात्र यामध्ये हातपाय न हलविता म्हणजे प्रयत्न न करता माणसाने नुसते स्वस्थ बसणे अपेक्षित नाही. योग्य ते प्रामाणिक प्रयत्न करून माणसाला ते प्राप्त होईल, जे प्राप्त होईल त्यात त्याने समाधान मानावे. ज्ञानदेव सांगतात की जे काम आपण सुरू केले त्यात यश मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे, पण तसे न होता काही कारणाने ते अपूर्ण राहिले किंवा त्यात अपयश आले तरी खेद मानू नये. ओवी क्रमांक 268-69 अध्याय 2 यामध्ये हे सांगितलं आहे. आचरता सिद्धी गेली तरी काजाची कीर आले, परी ठेलियाही सगुण जाहले, ऐसेची मानी. ही 270वी ओवी 2 अध्यायातली आहे. मनाची अशी स्थिती म्हणजे सम असेल तर सुखदुःखादी द्वंद्वे उरत नाहीत. माणूस नेहमी संतुष्ट समाधानी राहतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर हाल अपेष्टा सोसल्या. प्रत्यक्षात स्वातंत्र्य मिळाले त्याचे श्रेय दुसरेच लोक घेत आहेत. ते या स्वातंत्र्यवीराला सहजपणे विसरले. पण सावरकरांनी त्रागा केला नाही. आपल्या त्यागाचा, हाल अपेष्टांचा डांगोरा पिटला नाही, कारण ते सुख दुःख समान मानत गेले. शांत राहण्याचे हे तत्व त्यांनी अंगीकारले होते. योगी यतात्मा. योगी म्हणजे परमात्म्याशी मिलन आहे आणि यतात्मा म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवलेला दृढ निश्चय असलेला असा. दृढ निश्चयाने वृत्ती सम ठेवता येते. निश्चय डळमळीत झाला, मनात चलबिचल झाली तर मनाची शांती ढळते. म्हणून प्रत्येक गोष्टीत दृढ निश्चय अत्यंत महत्त्वाचा असतो. मय्यर्पित मनोबुद्धी. साधक जेव्हा भगवंत प्राप्तीचा एकमेव उद्देश मनात ठेवतो आणि स्वतः भगवंताचाच होऊन जातो, तेव्हा त्याची मनबुद्धी आपोआपच भगवंताला अर्पित होते. त्यासाठी त्याला कोणतेही वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. यह मद्भक्तस समे प्रियः. वरील सर्व प्रकारचे गुण अंगी असलेला साधक किंवा भक्त भगवंताला प्रिय असतो. अशा भक्ताशिवाय दुसरा कोणताच भक्त भगवंताला प्रिय नाही असे भगवंत इथे सांगत आहेत. भगवंताला प्रिय असलेल्या भक्ताची आणखी काही लक्षणे पुढील श्लोकात सांगितलेली आहेत. इथे आपण थांबूया.